लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। सातपूरच्या प्रभाग क्रमांक 11 मधील स्वार भवानगर परिसरातील मनपा शाळा क्रमांक 26, 30, 31 आणि अंगणवाडीमध्ये तब्बल 1200 विद्यार्थी शिक्षण घेतात। या ठिकाणी मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या शाळा भरतात। मात्र वीज बिल थकीत राहिल्याने गेल्या 2 दिवसांपासून शाळेचा वीज पुरवठा खंडित झाला होता। वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षण घ्यावे लागत होते। वर्गात पुरेसा प्रकाश नसल्याने शिक्षकांनाही अडचणीचा सामना करावा लागत होता। काही शिक्षकांना चक्क वर्गाबाहेर विद्यार्थ्यांना शिकवावे लागत होते। हा प्रकार लोकशस्त्र न्यूजने समोर आणल्यानंतर भाजप नगरसेविका सविता रवींद्र काळे यांनी तात्काळ शाळेला भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी विद्युत विभागाला चांगलेच धारेवर धरत 1 तासात वीज पुरवठा सुरू करा, अन्यथा याच शाळेत बसून आंदोलन करू असा स्पष्ट इशारा दिला। तसेच नगरसेविका काळे यांनी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, शिक्षणाधिकारी चौधरी आणि विद्युत विभागाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली। यानंतर विद्युत विभागाने तात्काळ कारवाई करत शाळेचा वीज पुरवठा सुरू केला। लाईट सुरू झाल्यानंतर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी नगरसेविका सविता रवींद्र काळे यांचे आभार मानले। शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमी सहकार्य करता असे सांगत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सविता काळे यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके, शिक्षणाधिकारी चौधरी मॅडम आणि विद्युत विभागाचे आभार मानले। आज नगरसेविकेने आवाज उठवला म्हणून लाईट सुरू झाली, मात्र भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे। दरम्यान या प्रसंगी नगरसेविका सविता रवींद्र काळे, रक्षित मोरे, विकी भाडांगे, प्रवीण संसारे, मुन्ना सूर्यवंशी आदींसह शिक्षक, मुख्याध्यापक व पालक वर्ग उपस्थित होते। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर। काय सांगाल, 1 तासात ह्या मनपा शाळेची लाईट आपल्या एका फोननी चालू झाली, काय सांगाल? माझ्या प्रभागामध्ये माझ्या घराच्या शेजारीच असलेली शाळा 26, 30, 31 या शाळेत कालपासून लाईट नव्हती। मला कळताच मी इथे आले। संबंधित अधिकारी, जे शिक्षणाधिकारी चौधरी मॅडम तसेच महापौर मॅडम यांना मी फोन केला, तसं MECB अधिकाऱ्यांना पण फोन केला असता त्यांनी त्वरित 1 तासाच्या आत लाईट चालू केली। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। अशी दुसरी गोष्ट असते तर मी एवढं घेतलं नसतं, पण आज पोरांच्या भविष्याचा प्रश्न होता। आज पोरं कालपासून अंधारात होते, त्याच्यामुळं त्यांनी त्वरित लाईट चालू केली, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते महापौर मॅडमचा आणि शिक्षण अधिकारी मॅडमचा। 2 दिन से लाइट बंद थी। हाँ, आज जो नगरसेविका है सविता काळे, उन्होंने एक फ़ोन घुमाया और लाइट चालू हो गई, क्या बोलेंगे आप? नमस्ते, मी मनपा शाळा क्रमांक 31ची मुख्याध्यापिका। आमची शाळेमध्ये लाईट नव्हती 2 दिवसापूर्वी। मॅडम सविता ताईने एक फ़ोन केला आणि ते लाइट आमची जब ही आ गई है। हमारे बच्चे अंधेरे में बैठे थे, हमारे टीचर परेशान थे, बच्चे परेशान थे लाइट की वजह से। बच्चों की पढ़ाई का भी नुकसान हो रहा था क्योंकि पैनल पर पढ़ाई होती है। हमारी मैडम का वेरी बहुत बहुत थैंकफुल, बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद कि उनके एक फ़ोन घुमाने पर हमारे स्कूल में लाइट आ गई। और ऐसे ही हमारी कोई भी प्रॉब्लम हो, हम हमेशा मैडम को याद करेंगे और हमें उम्मीद है कि हमारी मैडम हमेशा हमारा साथ देंगी। थैंक यू। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।